नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती जाधव. आपलं सर्वांचं द्रविड डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण 10वीच्या इंग्लिश ग्रामरमध्ये क्लॉजेस हा टॉपिक अभ्यासत आहोत. क्लॉजेस. तर क्लॉजेसचे मुख्य दोन प्रकार आहेत, ते म्हणजे मेन क्लॉज आणि दुसरा आहे सबऑर्डिनेट क्लॉज. तर त्यामधील मेन क्लॉजचे उपप्रकार पडत नाहीत, मात्र जो दुसरा प्रकार आहे सबऑर्डिनेट क्लॉज, या सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 उपप्रकार पडतात. एक आहे नाउन क्लॉज, दुसरा आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि तिसरा ॲडव्हर्ब क्लॉज. तर या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण नाउन क्लॉज, जे क्लॉजचा पहिला प्रकार मेन क्लॉज, त्यानंतर सबऑर्डिनेट क्लॉजचे जे 2 प्रकार आहेत नाउन क्लॉज आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज, याबद्दल अभ्यास केलेला आहे. तर त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे ॲडव्हर्ब क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉजचे एकूण 9 प्रकार पडतात, त्यातील 5 प्रकारांचा अभ्यास आपण या अगोदर केला आहे. तर मग राहिलेले जे ॲडव्हर्ब क्लॉज आहे त्यातील जे उपप्रकार आहेत त्यांचा अभ्यास आजच्या आपण व्हिडिओमध्ये करणार आहोत. चला तर पाहूयात आज मग ॲडव्हर्ब क्लॉज. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की ॲडव्हर्ब क्लॉज म्हणजे काय. ॲडव्हर्ब म्हणजे विशेषण आणि ॲडव्हर्ब क्लॉजचं काम काय असतं, जशा प्रकारे विशेषणाचं काम वाक्यातील जो क्रिया करणारा शब्द असतो म्हणजे क्रियापदाबद्दल किंवा क्रियापदाची जी क्रिया आहे त्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द जो असतो, जशा प्रकारे विशेषणाचं काम क्रिया विशेषणाचं काम असतं क्रियापदाबद्दल माहिती सांगणे, तशाच प्रकारे या ॲडव्हर्ब क्लॉजचं काम असतं वाक्याचे दिलेले क्रियापद आहे मेन क्लॉज आहे, ते मेन क्लॉज मधील क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणे. तर मग त्यातील काही प्रकारचा अभ्यास यापूर्वी आपण केलेला आहे. कोणकोणते प्रकार अभ्यासले बघा आपण. नाउन, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ नाउन, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, त्यानंतर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, इथपर्यंतच्या प्रकारांचा आपण व्यवस्थित विस्तारित रूपाने अभ्यास केलेला आहे. तर त्यापुढील जो प्रकार आहे तो म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पोज, याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करूयात. सहा प्रकारचा अभ्यास केल्यासाठी त्यापुढचा प्रकार ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. तर या प्रकार ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज मध्ये कशा प्रकारचे वाक्य असतं आणि त्याबद्दलची आपण माहिती या ठिकाणी घेऊन घेऊयात. चला, जे उपवाक्य याबद्दल या. जे उपवाक्य मेन क्लॉज मधील क्रियेचा उद्देश किंवा हेतू, क्रियेचा उद्देश किंवा हेतू दर्शविते त्यास ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज असे म्हणतात. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज असे म्हणतात. तर या प्रकारच्या क्लॉजची सुरुवात पुढील सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने होते. होत असते. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स ने होते. ते कोणकोणते कंजंक्शन आहेत ते त्या पुढे लिहायचे आहेत. पहा उदाहरणार्थ सो दॅट,
comma in case that, comma in order that, because he wanted, आणि लिस्ट LEAST लिस्ट इत्यादी कंजंक्शन आहेत बघा. त्या कंजंक्शन जर या ठिकाणी दिलेले जे कंजंक्शन आहेत या कंजंक्शन जर सुरुवात झाली त्या क्लॉजला काय म्हणायचं आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. पहा डबल एकदा, जे उपवाक्य मेन क्लॉज मधील क्रियेचा उद्देश किंवा हेतू जर दर्शवत असेल, क्रियेचा उद्देश किंवा हेतू एखाद्या मेन क्लॉजच्या ह्याचा सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्याच्यातून जर दर्शवला जात असेल तर त्या क्लॉजला काय म्हणायचं, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. आणि या प्रकारच्या वाक्याची क्लॉजची सुरुवात जी आहे, सो दॅट, इन केस दॅट, इन ऑर्डर दॅट, बिकॉज ही वॉन्टेड किंवा लिस्ट या कंजंक्शनने कंडिक्टिव्हने होत असते. मग अशा प्रकारचं जर कनेक्टिव्ह दिसलं तर आपल्याला त्या क्लॉजला काय म्हणायचं आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. तर फॉर एक्झाम्पल मग पाहूया त्याचे उदाहरण कशा प्रकारचे असतात. उदाहरणाद्वारे समजून घेऊयात. बघा पुढील उदाहरण, फॉर एक्झाम्पल या he works hard so that he may earn any lot. He works hard so that he may earn a lot. अशा प्रकारचं वाक्य दिलेलं बघा. काय सांगितलं आहे की या वाक्यामध्ये ही वर्क्स हार्ड इथपर्यंतचा जो क्लॉज आहे तो आहे कोणता क्लॉज आहे, तो मेन क्लॉज आहे. त्यानंतर त्याच्या पुढे जो दिलेला क्लॉज आहे सो दॅट पासून पुढचा जो क्लॉज आहे त्याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतो. कारण की सो दॅट हे काय आहे, कंजंक्शन आहे आणि त्या पुढचा जो क्लॉज आहे तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मग लिहित असताना असं लिहून ठेवा, ही वर्क्स हार्ड हा आहे मेन क्लॉज आणि पुढचा सेंटेन्स सो दॅट ही मे अर्न अ लॉट. इथून पुढचा जो क्लॉज आहे त्याला म्हणायचं आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो क्लॉज आहे आपल्याला ओळखायचा आहे. तर काय केलं या ठिकाणी वाक्यामध्ये जर सो दॅट दिलं असेल कंजंक्शन, म्हणजे सो दॅट ने जर दोन वाक्य जोडले असतील तर त्यातील जो सो दॅट पासून पुढचा जो क्लॉज आहे, ज्या वाक्याच्या सुरुवातीला सो दॅट आहे त्याला काय म्हणायचं आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. त्यानंतर पुढचं उदाहरण घेऊयात. राउंड टेबल कॉन्फरन्स had been conducted in order that they might
पहा काय केलं आहे, या ठिकाणी आपल्याला सेंटेन्स दिला आहे की राऊंड टेबल कॉन्फरन्स हॅड बीन कंडक्टेड. इथपर्यंत जे वाक्य आहे इथून कंडक्टेड ते मेन क्लॉज आहे आणि इन ऑर्डर दॅट दे माइट हे हा जो क्लॉज आहे त्याला म्हणायचा आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. त्यानंतर पुढचं उदाहरण घ्या. स्टडी हार्ड lest you should fail. पहा स्टडी हार्ड या ठिकाणी स्टडी हार्ड जो आहे हा या ठिकाणी मेन क्लॉज आहे. या ठिकाणी यू स्टडी हार्ड असेही आपण म्हणू शकतो. या ठिकाणी यू जरी सब्जेक्ट दिलेला असला तर या ठिकाणी तो अदृश्य आहे सब्जेक्ट असं म्हणतात. स्टडी हार्ड हा मेन क्लॉज आहे आणि लिस्ट पासून कारण लिस्ट ही काय ठिकाणी आलेलं या ठिकाणी कंजंक्शन आले कनेक्टिव्ह. लिस्ट यू शुड फेल हा आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. या ठिकाणी बघा पहिल्या वाक्यात काय केलं, जी क्रिया आहे स्टडी हार्ड अभ्यास कर किंवा नाहीतर काय होईल तू फेल होशील. अशा प्रकारे क्रियेचा उद्देश किंवा हेतू या पुढच्या 2 वाक्यातून सांगितला आहे. मग जर ज्या वाक्यातून क्रियेचा हेतू किंवा जर उद्देश सांगितला असेल त्याला काय म्हणायचं आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण आणखी एक सेंटेन्स याचं उदाहरण पाहूयात आणि त्यानंतर पुढचा प्रकार अभ्यासूयात. He called the people in order that he might get money. अशा प्रकारचं वाक्य या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. मग काय करायचंय आपल्याला याचा क्लॉज ओळखायचा आहे. मग क्लॉज ओळखायचं जर असेल तर काय करायचं बघा, या ठिकाणी कंजंक्शन बघायचं. कंजंक्शन कोणतं आहे इन ऑर्डर दॅट. आणि आताच मी सांगितलं लिहून दिलेलं सुद्धा आहे की इन ऑर्डर दॅट जर असेल तिथून पुढं ज्या वाक्याच्या सुरुवातीला इन ऑर्डर दॅट आहे त्या वाक्यास किंवा तिथून पुढच्या वाक्याला काय म्हणायचंय ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. तर अशा प्रकारे आपण हा पहिला प्रकार या ठिकाणी 7वा प्रकार जो आहे ॲडव्हर्ब क्लॉजचा आपण पाहिलेला आहे. त्यापुढे पुढचा प्रकार अभ्यासूयात. 8वा प्रकार तो म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. तर लिहा याच्यामध्ये. तर हा जो क्लॉज आहे याच्यामध्ये काय केलं असतं अट दर्शवली असते बघा. कंडिशन या शब्दाचा अर्थ आहे काय अट दर्शवणे. तर मग कशा प्रकारे अट दर्शवतात हे पाहूयात आपण. लिहा अगोदर जो सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉज मधील क्रियेची अट दर्शवतो. मेन क्लॉज मधील क्रियेची अट दर्शवितो. त्यास ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असे म्हणतात. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असे म्हणतात. काय म्हणायचं आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. तर मग या क्लॉजची सुरुवात जी असते त्यामध्ये सुद्धा काही कंडिशन आहेत. तर या
क्लॉजची सुरुवात, या क्लॉजची सुरुवात इफ किंवा अनलेस, इफ कॉमा अनलेस किंवा वेदर, इफ कॉमा अनलेस किंवा वेदर यासारख्या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनने होते. पहा काय सांगितलं आपल्याला या क्लॉज बद्दल. जो सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉज मधील जी क्रिया आहे, मेन क्लॉज मधली त्या क्रियेची काय दर्शवत असतो, अट दर्शवतो. आणि जर असं अट दर्शवणारे वाक्य जर सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. या क्लॉजची सुरुवात कशाने होते बघा, इफ ने होते, अनलेस ने होते किंवा मग वेदर ने. आणि जर अशा या कंडिशनने जर एखाद्या क्लॉजची सुरुवात झाली तर त्याला काय म्हणायचं आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. तर पहा एक्झाम्पल पाहूयात. उदाहरणाद्वारे हा क्लॉज आपण समजून घेऊयात. पहा उदाहरण, इफ यू स्टडी यू विल पास. इफ यू स्टडी you will pass. If you study you will pass. या ठिकाणी पहा वाक्याच्या सुरुवातीला काय आहे, इफ आहे. आणि इफ पासून पुढं जे दिलेलं वाक्य आहे ते काय आहे, ते आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. या ठिकाणी लिहून घ्या. आणि राहिलेलं वाक्य मेन क्लॉज आहे, इफ यू स्टडी. इफ यू स्टडी हा क्लॉज कोणता आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. आणि इथून पुढे यू विल पास, यू विल पास हा जो क्लॉज आहे तो आहे मेन क्लॉज. मेन क्लॉज. अशा प्रकारे आपल्याला क्लॉज ओळखायचा आहे. ज्या वाक्यामध्ये इफ, अनलेस किंवा वेदर जर असेल तर त्या वाक्यातील त्या वाक्याला काय म्हणायचं आहे, त्या वाक्याला म्हणायचं आहे इफ अनलेस किंवा वेदर असेल तर त्या वाक्याला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन, कारण तो सबऑर्डिनेट क्लॉजचाच प्रकार आहे. आणि त्यापुढे एक्झाम्पल पहा. unless you work hard, unless you work hard, comma, you will not be happy, you will not be happy. Unless you work hard, you will not be happy. पहा वाक्याची सुरुवातीला काय आहे, अनलेस. आणि म्हणून अनलेस पासूनचा इथपर्यंत जो कॉमा पर्यंत जे सेंटेन्स आहे ते काय असणार आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. आणि इथून पुढे जो बॉक्स केलेला सेंटेन्स आहे ते आहे मेन क्लॉज राहिला. काय सांगितलं याच्यामध्ये, काय अट दर्शवले, कंडिशन या शब्दाचा अर्थ काय आहे, अट दर्शवणे. अट कंडिशन काय आहे, अनलेस यू वर्क हार्ड यू विल नॉट बी हॅपी. याचा अर्थ होतो काय, जर तू कष्ट केले नाहीस, परिश्रम केला नाहीस तर तू आनंदी राहणार नाहीस. म्हणजे अशा प्रकारे कष्ट नाही केले तर आनंदी राहणार नाही, कष्ट केले तर काय, याचा अर्थ होतो कष्ट केले तर आनंदी राहील. मग अशा प्रकारे अशा प्रकारची जी रचना ज्या वाक्यामध्ये असते त्याला काय म्हणायचं आहे, अट दर्शवणारं वाक्य किंवा कंडिशन दर्शवते असते त्याच्यामध्ये. तर असं केलं तर तसं होईल, तसं केलं तर असं होईल, अशा प्रकारची अट याच्यामध्ये दर्शवली असते. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल पाहूयात. यू हॅड सीन हिम इफ यू हॅड सीन हिम, कॉमा, he might have called
he might have called. He might have called. तर या वाक्यातील if पासून इथपर्यंत जो वाक्य आहे त्याला म्हणायचं आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. त्यापुढं पुढचं सेंटेन्स, if the king find out, if the king find out comma I shall be punished. बघा या ठिकाणी सुद्धा काय केलं आहे, वाक्याच्या सुरुवातीला काय लिहिलं आहे, काय आहे, इफ आहे. इफ किंवा वेदर किंवा अनलेस जर असेल तर डोळे झाकून काय करायचं, सहसा ते वाक्य ज्या वाक्याच्या सुरुवातीला इफ अनलेस किंवा वेदर असेल तर काय करायचे, त्या वाक्याला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असं म्हणायचे. म्हणून या ठिकाणी इफ पासून कॉमा दिलेला जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच्या वाक्याला काय म्हणायचे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. तर मग आता या ठिकाणी आपण हे वाक्य सर्व इफ किंवा अनलेसचे पाहिले तर एक सेंटेन्स वेदर सुद्धा पाहूयात. वेदर जर वाक्यामध्ये असेल तर ते वाक्य सुद्धा कशा प्रकारे असतं वाक्य आणि त्याच्यामध्ये सुद्धा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन कसा ओळखायचा आहे ते. तर पहा, whether it is good or bad, whether it is good or bad, comma I will practice the truth. I will practice the truth. या ठिकाणी बघा काय सांगितलं आहे की दिलेले जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये इफ वापरला आहे, काय कुठं आहे, सॉरी वेदर वापरला आहे. वेदर WHEATHER वेदर. तर मग वेदरचा सुद्धा अर्थ जर तर असा होतो, वेदर इट इज गुड ऑर बॅड आय विल प्रॅक्टिस द ट्रूथ. या ठिकाणी वेदर पासून जर वाक्य आपण कॉमापर्यंत हे पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य आय विल प्रॅक्टिस द ट्रूथ. या ठिकाणी पहिलं जे वाक्य दिलेलं आहे ते आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. म्हणून बॉक्स केलेलं वाक्य ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे आणि तिथून राहिलं पुढचं वाक्य जे आहे ते आहे मेन क्लॉज. तर अशा प्रकारे कोणतंही जर तुम्हाला वाक्य ज्या वाक्यामध्ये इफ, वेदर किंवा अनलेस हे जर तीन कंजंक्शन दिले असतील किंवा दिसले तर त्या वाक्याला काय म्हणायचंय, ते क्लॉज, त्या वाक्यात क्लॉज असतो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. तर अशा प्रकारे इफ, वेदर किंवा अनलेस जर वाक्यामध्ये असेल तर आपला तो क्लॉज कंडिशन असतो आणि तो ओळखता येईल आपल्याला, खूप सोपा आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आणि ॲडव्हर्ब क्लॉजचा शेवटचा प्रकार आता आपण अभ्यासूयात. तर चला पाहूयात शेवटचा प्रकार ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ नववा प्रकार ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. तर मग आता या क्लॉज बद्दल माहिती घेऊयात. लिहा, जो सबऑर्डिनेट क्लॉज मुख्य वाक्यातील क्रियेचा मुख्य वाक्यातील क्रियेचा विरोधाभास दर्शवितो. विरोधाभास दर्शवितो त्या क्लॉजला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट असे म्हणतात. कॉन्ट्रास्ट म्हणजे काय आहे तर विरोध दर्शविणारे वाक्य असते. काय सांगितले, विरोध दर्शविणार. तर या प्रकारचे क्लॉज किंवा या क्लॉजमध्ये
या प्रकारच्या क्लॉज मध्ये किंवा या प्रकारच्या क्लॉजची सुरुवात पुढील कंजंक्शन होते. पुढील कंजंक्शनने होते. कोणकोणते कंजंक्शन आहेत बघा. तर दो THOUGH दो कॉमा अल्दो कॉमा इवन कॉमा इफ त्यानंतर इवन दो कॉमा however यासारखी किंवा इत्यादी. कोणकोणते काय सांगितले ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट मध्ये जो सबऑर्डिनेट क्लॉज मुख्य वाक्यातील क्रियेचा विरोधाभास दर्शवतो. काय दर्शवतो? विरोधाभास म्हणजेच विरोध दर्शवणारा असतो वाक्य, त्या क्लॉजला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट असे म्हणायचे. आणि या प्रकारच्या क्लॉजची सुरुवात पुढील कंजंक्शन होते. कोणती कंजंक्शन आहेत पहा. दो आहे, अल्दो आहे, इवन इफ आहे, इवन दो आहे, त्यानंतर however आहे. तर अशा प्रकारचे जर कंजंक्शन असतील दिलेल्या वाक्यामध्ये तर त्या क्लॉजला म्हणायचं आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. तर मग याचे वाक्य कशा प्रकारचे असतात तर ते पाहूयात आपण आता. फॉर एक्झाम्पल पहा. दो ही इज पुअर ही इज जनरस. दो ही इज पुअर कॉमा ही इज जनरस. काय आहे या ठिकाणी सांगितलेलं बघा. या वाक्यामध्ये दो आलेला आहे. काय आहे? दो अल्दो जर असेल तर ते वाक्य कॉन्ट्रास्टचं. यामध्ये दो आलेला आहे म्हणून या वाक्यातील दो ही इज पुअर इथून इथपर्यंत जे वाक्य आहे ते आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. आणि ही इज जनरस हे दुसरं वाक्य जे आहे ते आहे मेन क्लॉज. कोणता क्लॉज? मेन क्लॉज. तर अशा प्रकारे हे दोन क्लॉज आहेत. क्लॉजचे वाक्य म्हणजे या ठिकाणी दोन क्लॉज कोणकोणते? एक आहे मेन क्लॉज, दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज. त्यातला जो प्रकार विचारला तर तो आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. अशा प्रकारे आपला हा क्लॉज ओळखायचा. जर वाक्यामध्ये दो अल्दो किंवा जर दिलेले जे आता लिहून तुम्हाला दिले होते इवन इफ असेल, इवन दो असेल किंवा however असेल, तर असे जर कंजंक्शन जर आपल्याला लक्षात आले असतील किंवा जर समजले असतील तर ते आपल्याला क्लॉज ओळखणं खूप सोपं आहे. त्याच्यामुळं सर्वांनी जे सांगितलेले कंजंक्शन आहेत किंवा लिहून दिलेले कंजंक्शन आहेत सर्वांनी चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. जर कंजंक्शन जर चांगले लक्ष ठेवले तर आपल्याला कोणताच क्लॉज ओळखणं अवघड नाही. कोणताही क्लॉज आपल्याला ओळखता येईल किंवा कोणतंही जर सेंटेन्स दिलं तर ते ओळखता येईल त्याच्यातून कोणता क्लॉज आहे. although our neighbor had told us although our neighbor comma 2 close all the door to close all the door अशा प्रकारे एक सेंटेन्स दिलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ग्रँडपा had not followed grandpa had not followed their advice. अशा प्रकारे आपल्याला एक सेंटेन्स दिले, मोठे सेंटेन्स आहे आणि यामध्ये
पहिलं वाक्य बघा, कुठून आहे पहिलं, दो पासून सुरू झालेलं वाक्य. दो आवर नेबर इज टोल्ड अस टू क्लोज ऑल द डोअर. इथपर्यंत वाक्य पहिलं वाक्य आहे. वाक्याच्या सुरुवातीला काय दिलं आहे, दो दिला आहे. म्हणून हे वाक्य काय आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे. आणि तिथून पुढं ग्रँडपा हॅड नॉट फॉलोड देअर ॲडवाइस, हे वाक्य जे आहे ते काय आहे, मेन क्लॉज आहे. त्यामुळे कोणताही जर आपल्याला प्रश्न विचारला, कितीही वाक्य मोठं असलं तरी आपल्याला जर अशा प्रकारचे जर कंजंक्शन लक्षात असतील तर आपल्याला ते कंजंक्शन ओळखणं सोपं जाईल. त्यामुळे पुढचं सेंटेन्स लिहा, इवन इफ ही प्रोड्यूस a vegetable it had no commercial value. अशा प्रकारचं काय केलं आहे या ठिकाणी सेंटेन्स दिला आहे. इफ ही प्रोड्यूस व्हेजिटेबल इज इट आहे या ठिकाणी. आणि इथून पहिलं वाक्य इवन इफ पासून व्हेजिटेबल पर्यंत जे वाक्य आहे ते वाक्य या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज मधील जो उपप्रकार आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आहे. आणि दुसरं वाक्य इट हॅड नो कमर्शियल व्हॅल्यू, या ठिकाणी हे मात्र काय आहे, मेन क्लॉज आहे. अशा प्रकारे वाक्य आपल्याला जरी कोणतं दिलं तरी त्यामधील जो क्लॉज आहे, कोणता क्लॉज आहे हे ओळखणं सोपं जाईल. पण त्यासाठी आपल्याला जे काही हे दिलेले आहेत शब्द जे आहेत किंवा जे कंजंक्शन आहेत ते मात्र लक्षात ठेवावं लागतील. तर अशाच प्रकारचे आणखी आपण एक वाक्य बघूया ज्याच्यामध्ये सुद्धा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट कशा प्रकारे आहे. या पुढचं वाक्य, या दो गांधीजी was against the British rule, against the British government, comma, he had nothing against the Englishman, आपल्या ठिकाणी काय सांगितलं बघा की एक सेंटेन्स दिला आहे, दो गांधीजी वॉज अगेन्स्ट द ब्रिटिश गव्हर्नमेंट, कॉमा, ही हॅड नथिंग अगेन्स्ट द इंग्लिशमॅन. काय सांगितलं, विरोधाभास दर्शवला याच्यामधून. या ठिकाणी दो हे वाक्यामध्ये कंजंक्शन आले, दोन काय केले, वाक्य जोडले. दो गांधीजी वॉज अगेन्स्ट द ब्रिटिश रूल, इथपर्यंत एक वाक्य आहे. आणि या वाक्याचा अर्थ आहे की जरी महात्मा गांधीजी हे ब्रिटिश गव्हर्नमेंट इंग्रज सरकार विरुद्ध होते तरी सुद्धा ही हॅड नथिंग अगेन्स्ट द इंग्लिशमॅन, तरी सुद्धा ते इंग्रजी माणसं जे होते, जे ब्रिटनमधील व्यक्ती होते त्यांच्या विरोधात नव्हते. अशा प्रकारे याच्यामधून काय केलं, क्लॉजेस आहे पण कॉन्ट्रास्ट म्हणजेच काय, ते विरोध दर्शविला आहे. एकाच वाक्यामध्ये काय केलं असतं, मेन क्लॉज असतो, त्या मेन क्लॉजच्या वाक्यातील जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्याच्यामधून काय केलं असतं, त्याच्यामध्ये विरोध दाखविला असतो. त्याच्यामुळं जर अशा प्रकारे जर तुम्हाला एकाच वाक्यामध्ये जर विरोध दर्शविणारी दोन सेंटेन्स असतील, दोन परस्पर विरोधी वाक्य असतील तर अशा वाक्यातील जो क्लॉज आहे तो असतो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. तर मग अशाच प्रकारे आणखी एक सेंटेन्स आपण या ठिकाणी घेऊयात. दो माय ग्रँडमदर
So my grandfather is very old, comma, he still works hard. अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी सेंटेन्स दिलाय. दो माय ग्रँडफादर इज व्हेरी ओल्ड, जरी माझे आजोबा खूप म्हातारे झाले असले तरी सुद्धा आणखी ते काम करतात आणि खूप काम करतात, याचा असा अर्थ आहे. म्हणजे या ठिकाणी दोन परस्पर विरोधी वाक्य काय केले दाखवले आणि जो अंडरलाईन केलेला भाग आहे दो पासून ओल्ड पर्यंतचा, दो माय ग्रँडफादर इज व्हेरी ओल्ड इथपर्यंतचा जो भाग आहे त्याला म्हणायचा आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. आणि त्या वाक्यातील जो दुसरा राहिलेला जो भाग आहे ही स्टील वर्क्स हार्ड, हा जो भाग आहे त्याला म्हणायचा आहे मेन क्लॉज. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपण जो क्लॉज इंग्रजी विषयामधील खूप महत्त्वाचा टॉपिक क्लॉज आणि क्लॉजेसचे जे प्रकार आहेत त्याच्यावर हमखास 100% या बोर्डाची जी एक्झाम असते त्यामध्ये आपल्याला प्रश्न किमान 1 ते 2 मार्क्स याच्यावर असतातच. आणि हा जर ओळखायचा असेल तर आपला हा जो आपण एक एवढ्या सोप्या आणि सहज एकदम साध्या पद्धतीने हा व्हिडिओ बनवलेला आहे. या प्रकारचे सर्व व्हिडिओ आपण या इंग्लिश ग्रामर जे आहे इंग्लिश ग्रामरचे सर्व व्हिडिओ आपण बनवले आहेत. तर एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये बनवले आहेत. सर्वांनी काय करा, आपल्या या दळवी डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. तर मग त्यापूर्वी मी तुम्हाला काही एक होमवर्क या ठिकाणी देत आहे, काही एक्झाम्पल देणार आहे शेवटी, ते तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये त्याचे आन्सर मला पाठवायचे आहेत. त्यातील सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे एवढंच मला पाठवायचं फक्त. तर लिहून घ्या सेंटेन्स या ठिकाणी प्रॅक्टिससाठी. पहले एग्जाम्पल, द न्यू संस्कृत टीचर, द न्यू संस्कृत टीचर who was coming is called कली कुमार. एक सेंटेन्स आहे. त्यानंतर दुसरं सेंटेन्स, when I was in school my English teacher considered my handwriting त्यानंतर थर्ड सेंटेन्स, Asma calculated how soon the children will start drawing. त्यानंतर आणखी सेंटेन्स घेऊयात. see what
they have done. Say what they have done to your pots. आणि लास्ट सेंटेन्स या ठिकाणी आता लिहूयात. People laughed. People laughed at what I was doing. What I was doing. तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी 5 सेंटेन्स मी तुम्हाला होमवर्कसाठी दिलेले आहेत आणि सर्वांनी तो होमवर्क मला या वाक्यामध्ये कोणता प्रत्येक जे 5 सेंटेन्स दिले त्यामध्ये कोणता भाग सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉज मधील कोणता म्हणजे उपप्रकार आहे हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.